माणूस चंद्रावर पोहोचला, अनेक ठिकाणी क्रांती झाली, परंतु शिक्षणासाठी आजही पायपीट करावी लागते। फार दुर्दैवी गोष्ट आहे। ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात। ही दृश्य पहा, या आहेत शाळकरी मुली आणि त्याही आश्रमशाळेतल्या। भर अंधारात पायपीट करत ते आपले घर गाठतात, कारण रस्त्यावर लाईट नाही आणि त्यांची रोजची हक्काची बस जी आहे ही सुटलेली आहे। बस अभावी देहरे आश्रमातील विद्यार्थ्यांना अंधारात 6 किलोमीटर पायपीट करावी लागली आणि यामुळे पालकांमध्ये कमालीचा संताप पसरला आहे। नुकताच काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत विद्यार्थींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता। त्यानंतर लगेचच देहरे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा रात्रीच्या अंधारात चालण्याची ही वेळ आल्याने आता मोठे खळबळ व्यक्त होत आहे। ही दृश्य आहे जव्हार तालुक्यातील देहरे आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची। सोमवारी 10 ऑगस्ट रोजी शाळा सुटल्यानंतर एसटी बस उपलब्ध न झाल्याने रात्रीच्या अंधारात 6 किलोमीटरची पायपीट प्रवास करायला लागण्याची घटना समोर आली आहे। या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पालघर जिल्ह्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे। काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता आणि लगेचच देहरे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांवर चालण्याची वेळ आल्याने लोकांमध्ये आता संतापाचं वातावरण पसरलेलं आहे। या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सुनील भुसारा यांनी प्रशासकीय कारभारावर टीका केली आहे। दुसरीकडे विक्रमगडचे भाजप आमदार हरिचंद्र भोई यांनी याबाबत स्पष्टीकरण देत विद्यार्थ्यांसाठी मानव विकास योजनेअंतर्गत बस सेवेची मागणी यापूर्वीच केल्याचं सांगितलेलं आहे। एकीकडे राजकारणी फक्त अशा प्रकारचे व्हिडिओ आल्यानंतर समोर येतात आणि आपली प्रतिक्रिया देतात, परंतु प्रत्यक्षात हे झालं एका गावचं दृश्य, परंतु अशा किती गावामध्ये लाईट नाही आणि किती विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते रे। तुम्हा आमच्या मुलांना घराच्या खाली स्कूल बस येते आणि स्कूल बस जरी उशीर झाला तरी आपण आपल्या मुलाच्या काळजीपोटी आपल्याला काळजामध्ये धस्स करतं, परंतु यांच्या आईवडिलांच्या मनात काय विचार आले असतील। 6 किलोमीटरची पायपीट, तीही अंधारात आणि अशा प्रकारच्या रस्त्यांमध्ये पायपीट करावी लागणार। म्हणजे विचार करा, त्या विद्यार्थिन्यांच्या शौर्याला, म्हणजे विद्यार्थ्यांच्या डेअरिंगला, शौर्याला सलाम करावा लागेल। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई।